9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी एनडीएचे उपराष्ट्रपती उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय। डोनाल्ड ट्रम्प हे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी इतके उतावळे झालेत की त्यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन केल्याचं समोर आलंय। अमेरिका आता युक्रेनला मोफत शस्त्रे किंवा आर्थिक मदत देणार नाहीये, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी एका टेलिव्हिजन चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलंय। भारत आणि चीनच्या मुख्य भूमी आणि भारतादरम्यान थेट विमान सेवा लवकरात लवकर सुरू करण्यास आणि अद्ययावत हवाई सेवा कराराला अंतिम स्वरूप देण्यास सहमत आहेत। ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक 2025 जाहीर करण्यात आलं असून सुरक्षित आणि सकारात्मक ऑनलाईन गेमिंगद्वारे नवोपक्रम आणि युवा सहभागाला प्रोत्साहन देणे तर हानिकारक ऑनलाईन मनी गेम्सना काटेकोरपणे प्रतिबंधित करणे अपेक्षित आहे। इस्रायलनं गाझामधील सर्व 50 पोलिसांच्या सुटकेची मागणी केली आहे, त्यामुळे हमासनं सोमवारी मान्य केलेल्या 60 दिवसांच्या युद्धबंदीच्या नवीन प्रस्तावाला ते स्वीकारेल की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे। संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी मानवतावादी कार्यकर्त्यांचे कौतुक केलंय। संघर्ष आणि आपत्तीमध्ये 2024 मध्ये विक्रमी 390 मदत कामगारांचा मृत्यू होण्याची चेतावणी दिली आहे। संरक्षण मंत्रालय महू येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये रणसंवाद युद्ध आणि युद्ध लढाईवरील संभाषणे या प्रकारचा पहिला स्त्री सेवा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून आता या महिन्याच्या 26 ते 27 तारखेदरम्यान होणार आहे। भारतानं पेरूला 32 टन मानवतावादी मदत पाठवली असून 2,50,000 युनिट्स फिजिओलॉजिकल सलाईन सोल्युशनचा एक खेप पेरूमध्ये डिहायड्रेशनचे ग्रस्त असलेल्या रुग्णांना मदत करेल। आशिया कप हॉकीसाठी इंडियानं 18 सदस्यीय संघ जाहीर केला असून हरमनप्रीत सिंगकडे संघाचं नेतृत्व असणार आहे।